चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून एक भयानक घटना समोर आली आहे। मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी निघालेली एक गर्भवती महिला स्कूटीसह वर्धा नदीच्या पुलावरून खाली कोसळली। या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली। रात्रीची वेळ असल्यामुळे कोणाच्याही ही घटना निदर्शनास आली नाही, त्यामुळे उपचाराअभावी या महिलेचा मृत्यू झाला। सुदैवाने या घटनेत 4 वर्षीय चिमुकला बचावला आहे, पण तो रात्रभर आईच्या मृतदेहाला मिठी मारून रडत होता। दरम्यान रात्री उशीर होऊन सुद्धा पत्नी घरी न आल्यामुळे पतीने तिला वारंवार फोन केले, मात्र फोनवरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता। चिंता अधिकच वाढल्याने पतीने तातडीने पोलिसात धाव घेतली। अखेर पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून महिलेचं लोकेशन तपासलं तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। सुषमा पवनकुमार काकडे, वय वर्ष 29, राहणार बामणी, बल्लारपूर असे मृत महिलेचे नाव आहे। गर्भवती महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आदित्य प्लाझा येथे पवन काकडे हे कुटुंबासह राहतात। ते बल्लारपुरातील एका बँकेत नोकरीला आहेत। बुधवारी सायंकाळी ते घरी गेले असता त्यांच्या 4 वर्षीय मुलाने चॉकलेट घेऊन देण्याचा आग्रह धरला होता। अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। काकाने आपल्याच पुतणीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली। रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतला आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी रात्रीच्या सुमारास अंधारात उभी राहून एका तरुणासोबत बोलत होती। तिच्या काकांनी हे पाहिलं। पुतणीच्या वागण्याचा राग त्यांना आला आणि त्यांनी आपल्या विवाहित पुतणीला बुधवारी रात्री 12च्या सुमारास संपवलं। मयत तरुणीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे। नेहा असं मृत 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे, तर संतोष असं 26 वर्षीय आरोपीचं नाव आहे। पुतणीवर संशय आल्याने काकाचा रागाचा पारा चढला। त्याने संताप व्यक्त करत तरुणीच्या दोन्ही पायांवर कुऱ्हाडीने वार केले। यामध्ये ती गंभीर जखमी झाली। मध्यरात्री आईस्क्रीम खाण्यासाठी घराबाहेर पडणे 2 अल्पवयीन मुलांच्या जीवावर बेतलं आहे। उल्हासनगरमधील 2 युवकांचा अपघातात जागीच मृत्यू झाला। पालकांचा हलगर्जीपणा देखील या घटनेतून समोर आला आहे। गोल मैदान परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे। आईस्क्रीम खाऊन येतो असे बोलून 2 युवक कार घेऊन घरातून निघाले गेले। अंबरनाथ पाईपलाईन रोडवर गेले असता स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार झाडाला धडकली। या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास 17 वर्षीय युवक मानव थारवानी याने 16 वर्षीय कौशल ठावानी याला आपल्या घराकडे रात्री 2 वाजता बोलावून घेतलं। गाडीचा राऊंड मारून आईस्क्रीम खाऊन येऊ असे बोलून मानवने आपली 4 चाकी गाडी काढली। कारमध्ये बसून दोघे अंबरनाथकडे गेले। तेथून अंबरनाथ पाईपलाईन रोड येथून जात असताना पालेगाव येथील डीमार्ट जवळ स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार झाडाला धडकली। धूमधडाक्यात लग्न लागलं। नवरीला घेऊन नवरा मुलगा घरी आला। घरात नववधूचं आगमन झाल्याने आनंदाचं वातावरण होतं। कुठेतरी देवदर्शनाला जाऊ आणि सुखी संसाराची सुरुवात करू असा विचार नवऱ्या मुलाच्या मनात होता, पण त्यानंतर जे काही घडलं ते पाहून नवऱ्या मुलासह सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। लग्नाच्या 6 दिवसातच नवऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला। धक्कादायक बाब म्हणजे नवरी प्रेग्नेंट आहे याची कल्पना नवऱ्या मुलाला नव्हती। या प्रकारानंतर त्याने नववधूला स्वीकारण्यास नकार दिला। एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल अशी ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडली आहे। या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुरादाबाद शहरातील मुघलपुरा परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा आगवानपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणीसोबत आठवडाभरापूर्वी विवाह झाला। लग्नानंतर नवरा मुलगा नवरीला घेऊन घरी आला। घरात नववधूचं आगमन झाल्यानंतर आनंदाचं वातावरण होतं। लग्नानंतर 4थ्या दिवशी नववधू माहेरी गेली। तिथे तिने एका गोंडस बाळाला जन्मही दिला। मुलीच्या आईवडिलांनी या घटनेची माहिती मुलाच्या कुटुंबियांना दिली। आपल्या सुनेने बाळाला जन्म दिल्याचं ऐकताच मुलाच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली। यावरून दोन्ही कुटुंबियांमध्ये बरीच बाचाबाची देखील झाली। यानंतर तरुणीची चौकशी केला असता तिने शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले। त्यानेच तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले होते अशी कबुली दिली। या घटनेनंतर नवऱ्या मुलाने तरुणीला तिहेरी
तलाख दिला आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगावमधील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। राजकुमार चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव असून शेतात आलेली नापिकी व डोक्यावर उभा असलेला कर्जाचा डोंगर या विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। महाराष्ट्रात मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीमध्ये सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी दररोज टोकाचे पाऊल उचलून मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे। 5 तालुक्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील 10 महिन्यात तब्बल 35 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जगाचा निरोप घेतला आहे। दरम्यान काल सायंकाळी देखील वसमत तालुक्यातील आडगाव गावातील 55 वर्षीय शेतकरी राजकुमार चव्हाण यांनी शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले। ही घटना उघडकीस आल्यानंतर चव्हाण कुटुंबियांनी टाहो फोडत बळीराजाच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याची सरकारकडे मागणी केलेली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे। खेड तालुक्यातील भोसते घाटातील धोकादायक अवघड वळण हे अनेकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय। या अवघड वळणावर आजवर अनेक भीषण अपघात झाले असून आठवड्यातून जवळपास 4 ते 5 दिवस मोठे कंटेनर पलटी होण्याचे धोकादायक प्रकार सातत्याने घडले आहेत। याच अवघड वळणावर ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात 26 वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागलाय। इंटेरियर डेकोरेटर असलेल्या आयुष्याची स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शुभम सुदान काणेकर या इंटेरियर डेकोरेटर असलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झालाय। दुचाकीवरून जाणाऱ्या शुभमला मागून येत असलेल्या ट्रकची जोरदार धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। शुभम सुदाम काणेकर राहणार मोरवंडे सुतारवाडी असं मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे। यातील दुचाकीस्वार शुभम काणेकर हा आपल्या दुचाकीने मोरवंडे येथे जात असताना भोसते घाटाच्या अवघड वळणावर पुढे असलेल्या ट्रकची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकीस्वार काणेकर गंभीर जखमी झाला होता। त्याला तात्काळ खेड भरणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली। शुभम याच्या मृत्यूने काणेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग येऊन काकानेच आपल्या विवाहित पुतणीला संपवलं। ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागात घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलाय। याबाबत मयत तरुणीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की बुधवारी रात्री त्यांची मुलगी स्नेहा संदीप कांबळे वय वर्ष 21 राहणार हल्ली सप्तशृंगी मंदिराजवळ खडकी कोपरगाव ही काही कामासाठी घराबाहेर येऊन एका मुलासोबत बोलत असताना गुन्ह्यातील आरोपी संतोष हरिभाऊ आरणे वय वर्ष 26 राहणार खडकी कोपरगाव यांनी बाहेरील मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरून मयत हिच्यावर संशय घेतला। यानंतर तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने तिच्या दोन्ही पायावर घाव घालून तिला जबर जखमी करून तिची हत्या केली। मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक व्यापक झाला असून राज्यभरात या आंदोलनाचे लोण पसरले आहे। मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण करत असताना मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। या घटनेमुळे सर्वत्र पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। अशात राजधानी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे। आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबूराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली। सुनील कावळे हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी होते। सुनील कावळे यांनी स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलंय। मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली आहे। आत्महत्या केलेले सुनील कावळे हे जालन्याहून मुंबईत एकटे झाले होते। दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलंय। आत्महत्येच्या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ सुनील कावळे यांनी आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। स्टील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झारखंडमधील बोकारोमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे। जमिनीच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न झाला। बांगसोडा परिसरात भर रस्त्यात हा प्रकार घडला। महिला गंभीर भाजली आहे। काही जण तिच्या मदतीसाठी धावले। तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। महिलेची प्रकृती चिंताजनक आहे। ती 80% भाजली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अरविंद कुमार यांनी दिली आहे। अनिसा अली असं पीडित महिलेचं नाव आहे। ती 35 वर्षाची आहे।
घर आणि जमिनीवरून वाद सुरू होता. घर रिकामं करण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जातो अशी माहिती अनिसाचा मुलगा मुजाब अलीनं दिली. बुधवारी 20 जण अनिसाच्या घरी येऊन धडकले. त्यांनी अनिसाला घरातून बाहेर काढलं, तिला खेचत रस्त्यावर आणलं, अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. कुटुंबियांनी अनिसाला वाचवण्यासाठी धावून जाण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्यांना रोखलं आणि मदतीला जाऊ दिलं नाही. त्यानंतर ते तिथून फरार झाले. ग्रामस्थांनी अनिसाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. चंद्रपूर जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. येथे आईस्क्रीम घेण्यासाठी 4 वर्षाच्या मुलासह घरून निघालेली गर्भवती महिला गुरुवारी सकाळी नदीवरील पुलाजवळ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. यावेळी तिचा 4 वर्षाचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सर्व बाजूने तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या महिलेचं नाव सुषमा काकडे असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस अधीक्षक SP रवींद्र सिंग परदेशी यांनी सांगितलंय की सुषमा काकडे बुधवारी रात्री 9:30 वाजता मुलगा ध्रुवांश याच्यासोबत बल्लारपूर येथील टीचर्स कॉलनीतील घरातून बाहेर पडल्या होत्या. पण रात्री उशिरा होऊनही त्या परत आल्या नाहीत असे SPनी सांगितले की महिलेचा पती पवन कुमार काकडे हा बँकेत कर्मचारी आहे. त्याने सांगितले की पवन आणि त्याच्या इतर नातेवाईकांनी काही काळ सुषमाचा शोध घेतला आणि नंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधला.